आवाज उठवला त्या संभाजी महाराजांचं आजच्या दिवशी निधन झालं होतं आणि उद्याच्या दिवसामध्ये महाराष्ट्र दिन आहे. सो गुढीपाडव्याच्या आता सर्वांना शुभेच्छा. पण तो काहीशे युवक मानत नाही, त्याच्या मागचं काही वेगळं कारण, परंतु आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊयात. एक नवीन सामना तुमच्यासमोर मित्रांनो उद्या असेल. एका बाजूला वरप, दुसऱ्या बाजूला कुंदे. दोन्ही टीम फ्रेश आता मॅच खेळतील आणि या विभागामध्ये हे संघ एकामेकाच्या विरोधात बऱ्याच वेळा आले असतील, त्याच्यामुळे एकामेकाच्या स्ट्रॉंग झोन, वीक झोन हे माहिती असेल. 5 ओव्हरची मॅच, मग 5 ओव्हरच्या मॅचमध्ये कोणता आकडा जोडावा. सध्या तरी भूमी 11 वरप आणि भूमी 11 कुंदे या दोन्ही टीमचा जर विचार केला ना तर एकाच असोसिएशनमधले हे दोन संघ आहेत, त्याच्यामुळे हे बॅटल पाहण्यास तेवढीशी मजा येईल. वळ्या मॅचकडे अनिल आणि प्रशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी मॅन्डेटरी पॉवरचं पहिलं तयार झाला विनोद. चांगली रंगलेली मॅच, या मॅचला स्किप करू नका. 2 मॅचेसमध्ये चांगला प्रदर्शन तुम्ही पाहिला, कारण मागच्या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर सापार्डे संघ पुढे गेला. कल्याण डोंबिवली बेल्टमधला ताकदवर संघ, त्याच्या अगोदर तुम्ही खोनी संघाला बघितलं, तोही संघ तुम्हाला पुढे जाताना पाहायला मिळाला. त्याच्या अगोदरची मॅच बदलापूर आणि खोनी होती, त्यामध्ये खोनी जिंकला आणि त्याच्या अगोदरच्या मॅचमध्ये संघ जिंकला कासगाव. आता पाहूयात या मॅचमधनं कोण जिंकेल. टीम भूमी 11 वरप आणि भूमी 11 कुंदे ह्या दोन टीममध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. बॅटलला करत आपण सुरुवात पहिल्या षटकामध्ये होतो विनोद तयार आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज अनिल. व्हेरी फर्स्ट बॉल हवेमध्ये, फिल्डर त्या ठिकाणी आणि सुंदररित्या बॉलकडे वळत असताना बॉलकडे फक्त पाहिलं, स्वतःची पावलं थोडीशी पुढे नेली, बॉलला फील्ड करत असताना कॅच पकडली गेली आहे. पहिल्याच बॉलवरती अनिल बाद, विनोदला सफलता. संभाजी महाराजांबद्दल आम्ही जी माहिती दिली, अत्याचार होत असताना सुद्धा त्यांनी धर्मांतर केले नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं येत असतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि शिवपुत्र संभाजी महाराजांनी हे महाराष्ट्र राखण्यासाठी ना जीवाचं रान केलं आहे, स्वतःचं रक्त सांडलं आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये. आणि उदयभानसारख्या क्रूर सरदाराला खरं तर याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जिवंत फाडलं गेलं आणि तेव्हापासून म्हटलं जातं की दिल्लीचं हे तख्त राखतो महाराष्ट्र मादा. 2000 शत्रूंशी एकटा लढणारा बाजीप्रभू देशपांडे या महाराष्ट्राने बघितलाय. हात तुटताना सुद्धा सैन्याशी लढणारा वीर तानाजी मालुसरे या महाराष्ट्राने बघितलाय. जिवंत वाघाला फाडणारा शिवपुत्र संभाजी महाराज या महाराष्ट्राने बघितलाय. आणि या महाराष्ट्रानेच बघितलाय 40 दिवस अत्याचार सोसत असणारा शिवपुत्र संभाजी राजा. ही महाराष्ट्र पराक्रमांची भूमी आहे. इथे निवृत्ती ज्ञानदेव सोपान, मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम यांच्या विचाराने महाराष्ट्र आजवर हरिभक्त पारायणाच्या माध्यमातून त्यांच्या गाथा गातोय. सावता माली, सावळा कुंभार यांनाही तुम्ही बघितलं 1200च्या शतकामध्ये. आणि त्या अनुमानाने आपण बघितलं गेलं तर 350 वर्षापूर्वी जन्म घेतला आईच्या कुशीत आणि संपला या महाराष्ट्राच्या कुशीत. तर शिवबा राजा महाराष्ट्राने बघितलाय. ऑन साईडला चाललाय बॉल, लॉंग स्टॉप अगदी बॉर्डरलाईनच्या बाहेर. मनीष होता स्ट्रायकिंग एंडवरती, त्याच्या विरोधात विनोदचा अटॅक नाकामी, बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर. ऐकण्यात काही वेगळी मजा आहे, कारण 90चे संगीत जेव्हा आपल्या कानांवरती येतात ना तेव्हा खरं तर एक वेगळा आपण मोहामध्ये जातो. वेगवेगळे संगीत तुम्ही ऐकले असतील, परंतु हे जे जुने संगीत आहेत ना ते ऐकण्यात काही वेगळीच मजा आहे. कुमार सानू, अलका याज्ञिक, उदित नारायण, त्याच्यानंतर तुम्ही अनेक सारे असे गीतकार बघितले, त्याच्यामध्ये किशोर कुमारलाही तुम्ही बघितलं की त्यांचे संगीत हे ऐकण्याजोगे असतात. शॉर्टबॉलचा वापर, सुंदर फटका, स्वीपर कव्हरच्या दरम्यान फिल्डर नाहीये. पॉवर प्ले ही सुरू आणि पॉवर प्लेचा अत्यंत सुंदर वापर करत असताना बॉल स्वीपर कव्हर बॉर्डरलाईनच्या बाहेर, लागोपाठचा दुसरा चौकार.
3 विकेटसाठी 1100 रुपयाचं पारितोषिक. बॅकफुटला जात असताना अफसमच्या बाहेर चेंडू जात होता, त्याला फक्त दिशा देण्याचं काम. सुंदर फटका, अगदी कलात्मकतेचा आविष्कार होता. ज्या ठिकाणी परफेक्टली बॉल थोडासा बाउन्स झाला तिथेच बॅट परफेक्टली फिरवली गेली. लागोपाठचा दुसरा चौकार. आता मागे फिरतात, या अगोदर 2 चौकार आणि त्याच्यानंतर भव्य स्वागत करत असताना मनीष इज ऑन फायर नाव. बॅटमधून येतोय षटकार. वेट अँड वॉच क्रिकेट, पण डोळ्यावरती ग्लास आहे. कोणत्या प्रकारचा अडथळा नकोय त्याच्यासाठी डोळ्यांवरती त्यांनी ग्लास परिधान केलाय. जर्सी नंबर 99. याच्या अगोदरचे 2 चौकार, त्याच्यानंतर अगदी फुकचा फटका. ताकद जनरेट केली स्वतःला इम्प्रूव्ह करण्यासाठी, स्वतःला प्रूफ करण्यासाठी. परफेक्टली बॉल जेव्हा बाउन्सर आपल्या समोर असतो ना, तेव्हा हुक आणि पुलच्या माध्यमातून तुम्ही मोठे फटके खेळू शकता. तोच अंदाज होता. हुक करत असताना बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, जिथे षटकार आला पहिला. चौकार याच्या अगोदर 2, म्हणजे इंडिव्हिज्युअल 14 आणि टीमची धावसंख्या सुद्धा 14. शेवटचा बॉल ऑन साईडला खेचायचा प्रयत्न, परंतु इथनं सिंगल जरूर मिळेल. मनीषकडे स्ट्राईक राहील कदाचित, कारण एक सिंगलच कंप्लीट होईल. अशा पद्धतीने 1 गड्यांचा मोबदला जरूर, परंतु पहिल्या ओव्हरमध्ये सुंदर बॅटिंग करत असताना मनीषच्या खात्यामध्ये धावा 15 आणि टीमची धावसंख्या 15. बॅटिंग करतोय भूमी 11 बरप. प्रेमावरती आधारित हे संगीत आलं. आधीचं प्रेम वेगळं होतं, आताचं प्रेम वेगळं आहे. आता एकीला हाय दुसरीला बाय. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की दारू पारू जुगार जंगली रमी आणि एव्हिएटर या 5 गोष्टींपासून लांब राहा. कधी तुम्हाला बर्बाद करतील याचा नेम नाही. सदानंद ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय. ऑन साईडला बॉलला ड्राईव्ह केलाय. मनीष होते स्ट्रायकिंग एंडवरती. चांगला बॉटम हँडचा वापर पाहायला मिळाला. जी ताकद होती ती ताकद आता या बॉलवरती जास्त लावता आली नाही. त्या अनुमानाने इथनं लॉंग ऑनला फिल्डिंग चांगली झाली. तिथून पाहायला मिळते सिंगलला टीमची धावसंख्या पोहोचत असताना 16 आकड्यावरती. सध्या तरी मांगरूळवरून उत्कृष्ट सेक्सफोन वादक राजेश पाटील या माचा आनंद घेतात. त्यांचंही सहर्ष स्वागत. ऑन स्ट्राईक प्रशांत. सोळा धावसंख्या टीमच्या टोटलमध्ये. सदन आलाय ओव्हर नंबर 2 मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 15. या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती सिंगल. खोलवर टप्प्याचा बॉल दुसऱ्यांदा. आता बॅट्समन वेगळा होता. याच्या अगोदर मनीष समोर असाच खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला बॉटम हँडच्या माध्यमातून मनीषने चांगला वळवला होता. परंतु आता परफेक्टली यॉर्कर बॉल, पायांवरतीच अगदी घाव घालणारा. मिडल स्टंप हिट करायचा होता, परंतु हिट करण्या अगोदर त्याही गोष्टीचा विचार केला प्रशांतने की बॅट लगेचच त्यांनी क्लोज केली गेली. बॅटचा पेस आणि इथनं बॉलला सेफली हँडल करत असताना. आता एक खोलवर टप्प्याचा बॉल तिसऱ्यांदा, परंतु आता रिझल्ट मिळेल कदाचित सिंगल किंवा डबल्स मिळेल. खूपच वेगाने फिल्डर होते. बॉलच्या साह्याने खरं तर चांगला कॉन्टॅक्ट होता बॅट आणि बॉलचा. जी सहाय्यक धावगती होती ती गती वाढवण्याचा प्रयत्न, पण तो काय क्षेत्ररक्षण राहिलं. पायाच्या साह्यानं बॉलला अडवलं गेलं. क्रिकेट विथ द फुटबॉल हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळालं. क्रिकेटच्या परिपटलावरती ना खरं तर ॲज अ फिल्डर जेव्हा तुम्ही असता तेव्हा तुम्हाला असं माहिती असतं की आता आपल्यासाठी चेस मोठी आहे. मग हात जर आपले नाकामे ठरतील ना तर पायाच्या साह्याने अडवतात बहुतांश वेळेला फिल्डर. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. क्रिकेट विथ द फुटबॉल त्याने ढकललं गेलं पायाच्या साह्याने. तिथे 2 धावा त्यांनी सेव्ह केल्या गेल्या. लेगस्टम्पच्या बाहेर चालला बॉल. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. या इनिंगमधली फर्स्ट मिस्टेक झाली, कारण याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर 9 चेंडूंपर्यंत ही मिस्टेक नव्हती. व्हाईट बॉल एकही नव्हता. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर शेवटच्या 3 बॉलवरती 3 मोठे अटॅक झाले. मनीषच्या बॅटमधून ते अटॅक आणि पहिली मिस्टेक. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 19. सुंदर फटका. काय फटका, लाजवाब. बॉल येण्या अगोदर बॅट फिरली, परंतु टो एंडवरती बॉल.
भव्य षटकार इथनं दाखवत असताना प्रशांत, आणि प्रशांतने ठोकलाय हा मोठा षटकार. धावगती आहे ना, ती धावगती रोखण्यासाठी विनोदला फर्स्ट ओव्हर दिलं होतं, परंतु विनोदच्या वरती अटॅक झाला, तिथे 15 धावा आल्या. आणि आतापर्यंत या षटकामध्ये बघितले तर 4 बॉल फेकून झाल्यात आणि 4 बॉलमध्ये आतापर्यंत 10 धावा खर्च केलेल्या आहेत, त्या म्हणजे सदानंदनं. म्हणजेच पहिल्या ओव्हरच्या कंपॅरिझन हेही षटक थोडंसं मागणं होत चाललंय. राऊंड द विकेट, वॉट शॉट, आहा काय सुंदर देखना, लाजवाब, कव्हर्सला भेदत असताना इट्स यूज अ मॅक्झिमम सिक्सर. काय सुंदर जजमेंट होतं, काय दिमागाचा वापर. बॉल अगदी येण्या अगोदर, याच्या अगोदरच्या बॉलवरती बॅट फिरली, परंतु आता बॉल ऑफसमवरती बघितला, रूम बघितलं गेलं, डीपमध्ये फिल्डर दूरवरती होते, परंतु तिथे त्या झोनमध्ये असूनही फिल्डर फायदा नव्हता. बॉल लांब गेला, लांब विसावला आणि इथनं लागोपाठचा दुसरा षटकार क्रिएट करत असताना आपल्याला पाहायला मिळाला प्रशांत. हा पुन्हा पहा ॲक्शन रिप्ले. पिच बॉल परफेक्ट नव्हता, थोडासा पाहिला गेला तर डावा लेग जो होता ना, तो डावा लेग पुढे आणला, मागच्या पायांवरती वेट थोडासा ट्रान्सफर केला गेला आणि जो वेट ट्रान्सफर केल्यानंतर जी एनर्जी मिळते ना फॉर्म्स फिरवायला, तीच एनर्जी त्याने बिल्डअप केली आणि प्रशांतच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार. अजून एक लागोपाठचा तिसरा येईल का, आणि हो आलाय. काय सुपर्ब टायमिंग, बॉल आउट ऑफ द ग्राउंड, षटकार लागोपाठचा तिसरा. आणि या षटकाची समाप्ती सुद्धा षटकाराने करत असताना 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरमध्ये तब्बल 37 धावा टीमच्या टोटलमध्ये. बॅटिंग करतोय भूमी 11 बरब. सदानंदचं षटक तब्बल 22 धावेचं राहिलं. पहिल्या ओव्हरमध्ये 25 धावा आल्या. या ओव्हरमध्ये एक व्हाईट बॉल ही तुम्हाला पाहायला मिळाला. आणि इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 20 धावा प्रशांतच्या खात्यामध्ये, मनीषच्या खात्यामध्ये 16 धावा. एकंदरीत दोघांमधली पार्टनरशिप जर आपण पाहिली तर 36 धावसंख्येची तब्बल पार्टनरशिप आजच्या दिवसातली हायस्ट पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. कारण एक चेंडू वाईट, 2 ओव्हरचा खेळ संपला आणि काही वेगाने धावा वाढतात. 18.50च्या सरासरीनं या धावा वाढतात. पुन्हा एकदा कंटिन्यू विनोदचा हा बॉल, तोही जाईल कदाचित मैदानाच्या बाहेर. काय सुंदर बॅटिंग सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये जसे बॉल येतात तसे बाहेरून आणावे लागतात आणि इथनं मनीषने सुद्धा आपले हात पुन्हा एकदा खुळे केले आहेत. येतोय त्याच्या खात्यामध्ये षटकार. पहा, नंतर या संगीताची आपण चर्चा करू. त्याच्या अगोदर हा फटका पहा. जेवढा पहा तेवढा या फटक्याच्या मोहात जावं. कशा पद्धतीने त्या फटक्याला सिलेक्ट केलं गेलं आणि प्रत्येकाला ना ॲबिलिटी माहीत असते. कधी कधी यॉर्कर बॉल तुम्हाला विकेट मिळवून देते आणि यॉर्कर बॉलवरती कधी कधी तुम्ही मारही खाता. आता हा तेच खरं तर दर्शवणारा बॉल होता, कारण टप्पा पडला अगदी समोर, डोळ्यांवरती ग्लास आहेत. स्टायलिश खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मनीष कॉन्फिडेंटली तो थांबला. त्याला कॉन्फिडंट होता की हा बॉल ज्या पद्धतीने बॅटवरती मिरिट झालाय मग तो बाउंड्रीलाईनच्या बाहेरच जाईल आणि तेच घडलं गेलं. बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला. मनीषच्या खात्यामध्ये षटकार. टीमच्या टोटलमध्ये 43 धावा. अजून एक चांगला बॉल, परंतु उत्तर चांगलं राहिलं. विनोदसाठी हे मोठं आता चॅलेंज होऊन राहिलं, कारण त्याच्या विरोधात बनलेल्या 15 धावा
त्याच्या विरोधात शेवटच्या 3 बॉलवरती आलेल्या त्या 14 धावा होत्या. त्या 14 धाव्यांचा वजबा ना त्याला काढायचा आहे, म्हणून तो सातत्याने यॉर्कर बॉल टाकतोय. आणि ही जी रणनीती आहे ना विनोदची, मी तर म्हणेन ती रणनीती चांगली आहे. कारण असं नसतं की ॲज अ बॉलर तुम्ही जेव्हा बॉलिंग करता एका लेंथवरती तुम्हाला मार पडतो, त्यानंतर एखादा असा बॉल असतो ज्या बॉलचा खरं तर सामना करण्यास एखादा फलंदाजाला थोडासा कठीण प्रसंग होऊ शकतो, म्हणून तो सातत्याने यॉर्कर बॉल टाकतोय. आणि दुसरा हा यॉर्कर बॉल टाकण्यात आला. आता चांगला बॉल, गती चांगली होती. याच लेंथवरती एक षटकार जरूर आला होता मनीषच्या बॅटमधून, परंतु आता खेळाडू वेगळा होता, आता बॅट्समन वेगळा. आता प्रशांत होता, प्रशांत समोर गती चांगली ठेवली. नेव्हिया बॉल समोरून टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली ठेवण्यात आला आणि हा बॉल तिसरा डॉट फेकत असताना या ओव्हरमधला टीमची धावसंख्या 44 44 धावा टीमच्या टोटलमध्ये. एक गडी गमावला गेलाय. फुल टॉस बॉल, नोचा इशारा अंपायर आमच्यापर्यंत पोहोचलाय. वेस्ट ऑफ फाईट, बीमर बॉल, सिंगल झाली कंप्लीट. सेकंडसाठी परतला गेल्यात. थांबवलो प्रशांतने मनीषला, कारण आता ॲडव्हान्टेज आहे ते माहितीच आहे की फ्री हिट बॉल नेक्स्ट असेल, मग हा नो बॉल त्याच्यावरती रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळू शकते, त्याच्यामुळे तो थांबलाय. सिंगल या ठिकाणी प्राप्त झाली. नो बॉल, नो विथ 1, अर्थातच 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 46. हा ॲक्शन रिप्ले तुम्ही पहा. बीमर बॉल अगदी कमरेच्या वरती, आणि जी प्रशांतची हाईट होती ना, त्या हाईटपासून भरपूर उंच होता. कदाचित बॉल मिस केला असता तर चेस्टवरती गंभीर दुखापत झाली असती प्रशांतला. फटका चांगला, स्ट्राईक चेंज झाली. त्याचाच वजबा अगदी साईड स्क्रीन समोर ब्लॅक स्क्रीन होती, तिला धडक देत असताना बॉल बाउंड्रीच्या बाहेर. मनीषचा अजून एक षटकार. पहिला बायकरमॅन सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कल्याण क्रिकेटच्या हिस्ट्रीमध्ये काहीशी पानं जर ओलांडली तर टीम वरपच्या माध्यमातून मनीष एक असा खेळाडू होता ना, ज्या खेळाडूच्या नावावरती कल्याण ग्रामीण विभागातून पहिली बाईक आपल्याला वरप गावामध्ये थाता माटाने आणि जल्लोषाने नेताना पाहायला मिळाली. तोच मनीष खेळतोय. शॉर्ट बॉलचा वापर, बॅक टू द बॉलवर खेळले, परंतु ऑनसाईडला चालला बॉल डीपमध्ये उचलला लॉंग ऑनने. डावकुरे हाताने फेकतात. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा सिंगलने टीमची टोटल आता पुढे जाईल. धावा बनतील 53. हा जो स्कोर आहे ना, हा स्कोर 5 ओव्हरच्या नंतर कुंदे टीमने ॲक्सेप्ट केला असता, परंतु आता तो ॲक्सेप्ट करण्यासारखाच नाही आहे, कारण अजूनही 3ही षटकं संपली नाही. तर धावसंख्या आपल्याला 53 पाहायला मिळतात, जिथे फक्त एकच गडी गमावला आहे. शेवटचा बॉल टप्पा पडला, आणि टप्पा पडल्यानंतर सरळ स्विंग करत असताना विकेट किपरच्या हातामध्ये. या षटकामध्ये सुद्धा धावा जास्त खर्च झाला. ऑल ओव्हर 2 स्पेल, 12 षटकांमध्ये 31 धावा खर्च केला. 3 ओव्हरचा खेळ संपला. 53 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. भूमी 11 वरप. जाऊया डीजेकडे, थोडासा वेळ आपल्याकडे आहे. डीजेकडून जाऊया, सुंदर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा रिटर्न येऊया या मॅच. सो थँक्यू सो मच गणेश पाटील. 3 ओव्हरचा खेळ संपला. नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल खोनी संघ कासगाव संघासमोर खेळत असताना. सो दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी. कट केलाय, सुंदर फटका. इनफिल्डला क्लिअर कट करत असताना बॉलला पाठवलाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
दोन अर्धशतकीय खेळी तुम्हाला पाहायला मिळाल्यात. पहिली अर्धशतकीय खेळी जांभिवलीच्या खेळाडूने खरं तर बनवली. त्या मॅचमध्ये त्याच्या 58 इंडिव्हिज्युअल धावसंख्या होत्या आणि कालच्या दिवसामध्ये तर कारनामाच झाला. 84 धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळाला. फास्टेस्ट 50, 10 बॉल 50 धावा. रवी RD11 कात्रप चांदप या टीमच्या तुम्हाला पाहायला मिळाला. आणि आजच्या दिवसामध्ये एकही अर्धशतकीय खेळी नाही, परंतु ज्या पद्धतीने मनीष खेळतोय, कल्याण ग्रामीण क्रिकेटचा बायकरमॅन मनीष ज्याप्रमाणे 11 चेंडूमध्ये 34 धावा त्यांनी बनवल्या गेलाय, असं वाटू लागलंय की ज्या ड्रायव्हिंग सीटवरती तो बसलाय असं वाटतं की 50 धावा त्याच्या पूर्ण होतील. परंतु त्याला नाकामी ठरवण्यासाठी अस्त्र वापरला जातो टीम कुंदेचा, अर्थातच नितीन. परंतु त्याच्या पहिल्याच बॉलवरती त्यांनी चौकार मारलाय. मनीषसाठी हा बॉल ऑन साइडला पॉवरफुल पुल आणि पॉवर पॅक फटका, सुंदर फटका, लेन बॉल त्याच्यावरती तुटून पडला आणि बॉलला पाठवत असताना गोल बॉर्डरच्या बाहेर षटकार. सो एलिगंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आमचाही विचार चालू होता की ह्या शॉटसाठी हेच वर्ड यूज करावं, परंतु आमची कमी गणेश पाटीलने बासू दिली. प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनातलं कळत नाही, परंतु DJ मास्टर समालोचकाच्या मनातलं समजू शकतो. समालोचक जे म्हणतो ते DJ मास्टर टायमिंगनुसार लावत असतात आणि सध्या तरी गणेशने तेच केलं. धावा 63, त्याच्यामध्ये अजून काहीशे जोडावं लागतील कदाचित. टप्पा पडला आणि बॉल चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. इंडिव्हिज्युअल 44 धावसंख्या या मॅचमध्ये बनवत असताना 13 चेंडू फेस केल्यात आणि या चौकाराच्या साह्याने टीमची टोटल पुढे जात असताना 67 धावा टीमच्या टोटलमध्ये बॅटिंग करतोय भूमी 11 वरप. असेल भूमी 11 कुंदेच्या बॉलरवरती, अर्थातच नितीन. लागोपाठचे मोठे अटॅक येतात. आतापर्यंत एकही चेंडूला त्यांनी ठेवलं नाही. आपल्याला पाहायला मिळतोय ओव्हर नंबर 4 मध्ये हितेश आहे आणि सध्या तरी आपण त्याच्या विरोधात हा अटॅक तुम्ही बघत आहात. आणि आता फक्त 6 धावसंख्येपासून दूर आहे तो म्हणजेच फलंदाज मनीष. 50 कंप्लीट होईल का? आणि कदाचित 50 कंप्लीट होण्यासाठी अजून काहीशे बॉल फेस करावे लागतील. बॉल चालला प्रेक्षकांमध्ये. 48 धावा इंडिव्हिज्युअल बनल्या, 2 धावा बनवल्या. तर या स्पर्धेतला तिसरा अर्धशतकीय खेळीचा कारनामा भूमी 11 वरप टीमच्या मनीष या फलंदाजाच्या नावावरती राहील. आई बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर चाललाय आणि धावा वाढवतोय 71. मनीषच्या नावावरती एकही अर्धशतकीय खेळी नव्हती, परंतु हे क्रीडांगण त्याच्यासाठी लकी आहे आणि कदाचित आता असं वाटू लागलंय की हा अर्धशतकीय कारनामा होईल. शॉर्ट बॉलचा वापर गतीने टाकण्यात आला. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स होता ना तो अनएक्सपेक्टेड होता. पण मनीषी पाहत राहिलात की हा बॉल आला कसा, टप्पा पडला. बाउन्स जो प्रत्येक गोलंदाजाला पाहिजे असतो ना, म्हणजेच एखाद्या गोलंदाजांवरती अटॅक झाला तो अटॅक नाकामी ठरवण्यासाठी जो परफेक्ट बाउन्स पाहिजे असतो ना, तोच परफेक्ट बाउन्स आहे हितेशचा पाहायला मिळाला. आणि डॉट बॉलची समाप्ती. या ओव्हरचा शेवटचा बॉल आहे. रिदम रनवे यामध्ये आता अडथळा नकोय, कारण आपल्या विरोधात ऑलरेडी 18 धावा आलेल्या आहेत. या सध्या तरी हितेशने कॅल्क्युलेट केल्या असाव्यात, त्याच्यामुळे तो पुन्हा एकदा बळला रिटर्न. आता शेवटचा बॉल त्याला फेकायचा आहे. समोर मनीष 2 धावापासून दूर. शॉर्ट बॉल ऑन साइडला, बॉल पॉवरफुल पॅक केला आहे आणि या स्पर्धेतला तिसरा अर्धशतकाचा कारनामा करत असताना मनीष बॅट दाखवायचे प्रेक्षकांना. तुझं अभिवादन हवं प्रेक्षकांना, कारण आजच्या या दिवसामध्ये आणि या संपूर्ण हंगामामध्ये मनीषची पहिली अर्धशतकीय खेळी तुम्हाला पाहायला मिळाली आणि या स्पर्धेमध्ये तिसरा फलंदाज ठरला ज्याच्या बॅटमधून 50 धावा पूर्ण. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन मनीष.
सेव्ह वॉटर ड्रिंक बियर, काय संदेश होता. नव्या पिढीने हा संदेश उचलू नका. नव्या पिढी या गोष्टींपासून लांब राहतील तरच ठीक. कारण मित्र असे काही काही असतात की बियर पिल्यानंतर म्हणतात की स्टोन होत नाही. आणि इथनं षटकार आलाय जरूर. आता सध्या तरी ना मैदानाच्या आतमध्ये एक प्रकारचा मुतखडा ठरलाय बॅटिंग लाईनअपमध्ये वरप संघ. कारण मनीष आणि प्रशांत ज्या पद्धतीने आतापर्यंत लढतोय ना, झुंजतोय ना, कारण प्रत्येक बॉलरवर त्याने अटॅक केला आहे. आता पहा, पहिल्या षटकापासून आम्ही विश्लेषण तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे की पहिल्या ओव्हरमध्ये 15, दुसऱ्या ओव्हरमध्ये 22, तिसऱ्या ओव्हरमध्ये विनोदच्या विरोधात तिथेही जास्त धावा आल्या, त्यानंतर हितेशला तर जास्तच मार पडला आणि त्यानंतर आता करणचं स्वागत केलं आहे. टीमची धावसंख्या 83. यावेळेला बॉल मध्ये फिल्डरपासून दूर होता, टप्पा पडला, थोडासा डायव्हर्ट झाला बॉल, थोडासा टर्न झाला, तिथून सिंगल प्राप्त झाली आहे. 84 धावा टीमच्या टोटलमध्ये. आणि हा टार्गेट ना, हा टार्गेट आपल्याला पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाला, जो पहिल्या दिवसातला सगळ्यात मोठा टार्गेट होता. पण तो कालच्या दिवसामध्ये 129 धावसंख्येचा टार्गेट आणि आजच्या दिवसामधला मी तर म्हणेन हा सर्वात मोठा टार्गेट आहे. कारण आजच्या दिवसामध्ये एवढ्या टार्गेटपर्यंत कोणी पोचला नव्हता, परंतु आज अर्धशतकी खेळी तो एक कारनामा आजच्या दिवसांमध्ये पाहायला मिळाला आणि आजच्या दिवसामधलाच हा हायस्ट टोटल. शॉर्ट बॉलचा वापर मनीषला आता फसवलं, टप्पा पडल्यानंतर थोडासा परफ्यूम डिलिव्हरीचा बॉल. पण मनीषचा जर आपण क्रिकेट करिअरचा विचार केला या हंगामाचा, तर 3 महिने मनीष क्रिकेटपासून दूर होता. त्याच्या कमरेला इजा होती, त्याच्यामुळे तो क्रिकेटपासून थोडासा दूर राहिला. परंतु त्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये तो आलाय आणि आतमध्ये आल्यानंतर काय त्यांनी अटॅक चालू केला, कारण 54 धावा इंडिव्हिज्युअल. शॉर्ट बॉलचा वापर ऑन साईडला चालला, बॉल गॅपमध्ये परफेक्टली, परंतु या ठिकाणी घडलं काय, हिट विकेटच्या स्वरूपात कदाचित बाद होईल. बॅट थोडीशी मागे आली, त्याच्यानंतर स्टंपवरती ते आदळताना तुम्हाला पाहायला मिळाले, अन्यथा हा चौकार आला असता. परंतु मनीषची बॅटिंग आवडली असेल तर खेळाडू कक्ष जरूर टाळ्या वाजवेल, कारण 18 बॉल आणि 54 धावसंख्येची वादली इनिंग त्याने मैदानाच्या आतमध्ये साकारली गेली. मला 84 धावसंख्या बनवण्यामागे 54 धावसंख्येचा एक मोठा वाटा होता मनीषचा आणि त्याने 54 धावा बनवल्या गेल्या. आणि या टीमच्या टोटलमध्ये धावा जर बघितल्या तर 84. हा आकडा जो आहे ना, तो आकडा कसा चेस झाला तेही आम्ही सांगतो की हा आकडा डिफेंड झाला नाही. पहिल्या दिवसाचा जो 84 आकडा आहे ना सागर दादा, तो डिफेंड झाला नाही, तर तो चेस झाला आहे. तो ही 3 बॉल ठेवत असताना. त्याच्यामुळे टीम वरफ संघ याही गोष्टीचा विचार करा की कुंदे टीमकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे, त्याच्यामुळे या धावसंख्या तेही बनवू शकतात. जर सुरुवातीपासून अटॅक झाला तर नो डाऊट भूमी 11 कुंदे टीमसुद्धा या मॅचमध्ये तो टार्गेट कंप्लीट करू शकतो. अजूनही 4 बॉल बाकी. नवीन फलंदाज योगेश, कुलवट टप्प्याचा बॉल योगेशला चेक केलं गेलं, जो फ्रंट फूट होता तो फ्रंट फूट चेक करत असताना करणचा चांगला बॉल. करण आय थिंक सो यंगस्टर आहेत आणि यंगस्टर जेव्हा जेव्हा असतात ना तेव्हा खरं तर त्यांच्यावरती दबाव नसतो. आपण अनेक साऱ्या अनुभवी खेळाडूंना दबावामध्ये बघितलं आहे, परंतु जे यंगस्टर असतात ना, ज्यांना आपला फ्युचर घडवायचा असतो ना, त्याने दबावामध्ये न राहिलेलंच बरं. त्याच्यामुळे फ्री माइंडेड सध्या तरी करण बॉलिंग करतोय. अजून एक चांगला बॉल, सुंदर बॉलिंग परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळाला. अवघ्या 7 धावसंख्येचं षटक, महत्त्वाची विकेट मिळवली गेली मनीषची आणि अशा पद्धतीने 84 धावा, शेवटचे 4 बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळाले. पहिल्या बॉलवरती षटकार वगळता खूप चांगला कमबॅक या ठिकाणी करणने या ओव्हरमध्ये केला. एकंदरीत 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 84 धावा आणि 85 धावसंख्येचं मोठं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे भूमी 11 वरप या टीमने. भूमी 11 कुंदे. सो जाऊयात आपण नाणेफेकी कक्षाकडे. कासगावचे कॅप्टन आय थिंक सो आहेत, कोणी टीमचे कॅप्टन, विनंती करेन की या टॉससाठी लवकरच
टीम कासगाव आणि टीम खोनी. मॅगी भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत नाणेफेकीचा कौल संपन्न, जिथे कासगाव संघ अपोजिट तुम्हाला पाहायला मिळेल टीम खोनीच्या. आज अजलन राशी 11 खोनी या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. सो मॅगी यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. टीम कासगाव कॅप्टन मंचावरती खेळाडू आहेत. मी संदीप यांना विनंती करतो की या तुम्ही कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आपण टॉस करून घेऊयात. भारतीय नाण्याच्या दोन बाजू हेड आणि टेल, छापा आणि काटा. कॉल देतील टीम टेल, अर्थातच कासगावचे कॅप्टन या ठिकाणी काटाचा कॉल सरफराजने केला आणि टॉस जिंकला टीम खोनीने. डिसिजन सांगायचं आहे. डिसिजन फिल्डिंग. येस, थँक्यू सो मच. ती मॅच असेल 4 ओव्हरची. दोन्ही टीमच्या कॅप्टनला खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. जाऊयात कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत बदलापूर क्रिकेट संघटनेचे समालोचक अध्यक्ष मॅडीजी धुले सरांच्या शिववाणीतून. ऐकूया खेळाचं हे दुसरं सत्र. धन्यवाद. धन्यवाद बागीजी मात्र आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण. पुरुष एकदा तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. नमस्कार मित्रांनो. आणि या ठिकाणी मॅच लावते सुरुवात. शेवटचा सामना आहे पहिल्या फेरीतील दोन टीम मध्ये. एका बाजूला भूमी 11 कुंदे आणि दुसऱ्या बाजूला भूमी 11 वरप संघ. अगदी आपण पाहतोय दोन्ही संघांची नावं तर सारखीच आहेत, परंतु एका बाजूला भूमी 11 कुंदे भूषणदादा रोहणे यांचा संघ आहे आणि आता भूमी 11 वरप हा जगन्नाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. 85 धावांचं लक्ष्य आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज तेजस आणि नॉन स्ट्रायकिंगला भूषण. गोलंदाज कृष्णा. गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल बाट शिकडा मागे चाललाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला आणि आता इथे अगदी आपण पाहतो धाव मिळणार नाहीये. दर्जेदार सामना तुम्हाला पाहायला मिळेल. याच दरम्यान कसगाव गावचे तंटामुक्त अध्यक्ष चंद्रकांत नाना भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. कासगाव टीम म्हटल्यानंतर पाठीराखे भरपूर मोठ्या प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील समर्थक. हो, या ठिकाणी खबरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केलाय. वॅकंट एरिया क्षेत्र मोकळं पाहिलंय. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेत असताना पॉवर पॅक फटका. बॉल सीमा पार. 4. आणि कृष्णाच्या बरोदात आता पहिला चौकार पाहायला मिळालाय. तो भूमी 11 कुंदे टीम साठी आलेला आहे. तेजसच्या बाटमधून पहिला चेंडू डॉट. त्यानंतर कृष्णा एक स्टायलिश प्लेअर आहेत. राऊंड विकेट. हो, यावेळेस हा सुद्धा फटका मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक पुढे सरसलेत. डुडापला आपण पाहतो असं वाटलं होतं की कदाचित हा झेल कोण घेणार हा प्रश्न 2 खेळाडूंमध्ये होता, परंतु आता ही चर्चा चालू आहे आणि आता दोन्ही खेळाडूंच्या मधोमध हा चेंडू या ठिकाणी लँड झालेला आहे. 2 धावा जरूर मिळतील. बॅटिंग करत असताना तेजस भरपूर खुश आहेत. 2 धावा त्याला मिळाल्या आणि आता संघाची धाव संख्या धाव पुस्तकावरती आहे 6 धावा. जे गणेश यांना तुम्ही अगदी आपण पाहतो गेली 2 रात्र आणि याच्या 3ऱ्या रात्रीमध्ये आपण ऐकतोय क्रिकेट बीट म्युझिक. खऱ्या अर्थाने ऑपरेटर आता गणेश आहेत, परंतु 2 रात्रीमध्ये त्यांचे सहकारी होते. आता या 2 रात्रीमध्ये आपण पाहतोय सातत्याने डीजे गणेश यांची धमाल सुद्धा पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आणि या दरम्यान
राजेशजी पाटेकर यांना विनंती राहील की आपण मंचावरती यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. बॉटम पॅडच्या मधोमध हा चेंडू चाललाय सरळ अष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगला चेंडू टाकला कृष्णा यांनी. पहिला डॉट, त्यानंतर 4-2 आणि आता डॉट. संघाची धाबसंख्या 6 या अंकावरती आहे. मिताली 11 श्री गणेश कासगाव या संघाने पहिला सामना जिंकला होता. दुसरा सामना जिंकला अजलान स्पोर्ट्स राशी 11 खोनी टीमने. त्या दोन संघांदरम्यान मॅच पाहायला मिळेल. बॅटची आतली कडा पॉइंट मध्ये चेंडू अगदी आपण पाहतो पंचांच्या जवळ हा चेंडू अडवण्यात आलाय. दत्ता कडवसर त्या ठिकाणी आपण पाहतोय उपस्थित आहेत. स्क्वेअर लीगची पंच ऑफिशियल आमचे MR पॅनलचे सर्वांचं विशेष कौतुक व्हायला हरकत नाहीये, कारण कालच एक स्पर्धा संपन्न करून लगेचच आता या क्रीडानगरीमध्ये ते दाखल झालेले आहेत. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो. सॉफ्ट हँडने चेंडू फक्त कव्हर पॉइंटला या ठिकाणी आपण पाहतो. जंटल ड्राईव्ह केलाय, पुश केलाय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल आणि या सिंगलच्या पद्धतीने संघाची धाबसंख्या धावफलकावरती आहे. पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी वाजवी खेळ संपलेला आहे आणि पहिल्या षटकामध्ये 85 धावांचं लक्ष असताना पहिल्या षटकामध्ये आल्या बिनबाद 7 धावा. बदलापूरच्या स्पर्धेमध्ये 5 रात्रीमध्ये दत्ता कडवसर जॉईंट होते आणि डीजे गणेश यांनी हे गाणं ऐकल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती एक अपसुक स्मित असे पाहायला मिळालेलं आहे. षटक क्रमांक पहिलं संपन्न झालंय. 7 धावा धावफलकावरती. या गाण्यामागे सुद्धा काही रहस्य राहुल सर लपलेले आहेत. 85 धावांचं लक्ष आणि आता येणारे 24 बॉल तब्बल 78 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला तेजस, गोलंदाज मंदार बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतात. भूमी 11 वरप संघाच्या वतीनं. हो, भन्नाट वेग, प्रचंड वेगवान चेंडू पाहायला मिळालाय आणि सरळ चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल अक्षरशः प्ले अँड मिस हा चेंडू पाहायला मिळाला. संपर्क नाही आहे. खडे खडे स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता. सध्याच्या घडीला मोबाईलमध्ये नेटवर्क आणि तुमच्या पायामध्ये फुटवर्क असायला हवं, परंतु तसं काही बदल आली ते पाहायला मिळालं नाही आहे. खोलवे टप्प्याचा बॉल ऑन साइडला फक्त एकच धाव मिळणार आहे. स्ट्राईक रोटेट होतीये भूषण दादा रोहणे यांच्याकडे, जे अगदी आपण पाहतो संघाचे पुरस्कर्ते संघाला लीड करतायत आणि संघाचे बॅकबॉन खेळाडू म्हणून भूषण दादा रोहणे यांच्याकडे पाहिलं जातं. धाबसंख्या धावफलकावरती 8 आहे. सुरुवात थोडीशी अडखळत केली आहे आणि या अडखळीत अगदी आपण पाहतोय सुरुवातीला खेळ जो झालेला आहे अगदी आपण पाहतोय पूर्णपणे संघ बॅकफूटवरती पाहायला मिळेल, कारण 85 धावांचं जे डोंगर आहे समोर ते मात्र पार करायचं. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. गोलंदाज मंदार. पहिले षटक कृष्णाने हाताळलं, अत्यंत सुंदर राहिलं ते इकॉनॉमिकल. आणि आता या ठिकाणी मंदार षटक क्रमांक 2 हाताळत असताना एकाच एंड कडून 5 षटकं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत, जी मात्र ढोके गावाच्या एंड कडून आहेत. अडबा बाटे फटका चांगला आहे. हा पण पूल करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन देण्यात आलं. मिळेल एकच धाव. सिंगल डबलने टीम वरप संघाला फरक पडणार नाहीये. फरक पडेल फक्त बॅटिंग करत असताना टीम भूमी 11 कुंदे संघाला या मॅच मध्ये, कारण मोठ्या धावसंख्येचं टार्गेट आहे. ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून जे ऑनलाईन प्रेक्षक जोडलेत त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. आणि आता अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ऑफिशियल सर्वा ओमसाई MTC स्पोर्ट्सचे सागरजी पराड यांच्या ठिकाणी आगमन झालं, त्यांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम. हो, या ठिकाणी चांगला चेंडू सातत्याने आपण पाहतो. गोलंदाज फसवत आहेत, अक्षरशः डॉमिनेट करतात बॅटरला. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर फक्त आणि फक्त केवळ 9 धावा आहेत. ओ, या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा प्ले अँड मिस. मागे चालला बॉल
शॉर्ट थर्डमॅनला चेंडू अडवण्यात आला आणि आता खऱ्या अर्थाने आपण पाहतोय एक कमेंट्स आली ऑनलाईन प्रेक्षकांची की विष्णू शिंदे सरांचा डान्स झाला पाहिजे. आम्ही खास त्यांना बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत प्रेक्षक. स्वागत आहे आपलं अमोलजी घरत जे एरनजाड वरून आलेले आहेत. डीजे आपण सुद्धा रेडी राहायचे. हो या ठिकाणी आपण पाहतोय संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी राहिली आहे. फक्त आणि फक्त केवळ 2 धावा आल्या षटकामध्ये. संघाची धावा संख्या 9 या अंकावरती. 85 धावांचं लक्ष आहे आणि आता 85 धावांचं लक्ष असताना फक्त आणि फक्त केवळ 9 धावा आहेत. म्हणजे येणारे 18 बॉल आणि या मागचं इक्वेशन असताना तब्बल 76 धावा संख्येची गरज आहे. त्याहत्तर धावांची गरज. ऑन स्क्रीन विष्णू शिंदे सरांना दाखवलं जात आहे जे डान्सिंग अंपायर आहेत. प्रचंड खुश आहेत. मला असं वाटतं की आता येणाऱ्या काही षटकामध्ये त्यांचा डान्स पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना विनंती राहील की कलाकार जेव्हा आपली कला आतमध्ये दाखवत असो अगदी आपण पाहतो तुमचं प्रेम आणि तुमच्या टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे. बाकी काही नको. 18 बॉल 76 धावांची गरज. सामना थोडासा आता कठीण झालेला आहे. डोकेदुखी वाढली आहे मी तर म्हणेन भूमी 11 कुंदे संघाची. यावेळेस ऑन साइडला व्ही शेप मध्ये स्क्रीन समोर फटका चांगला आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध या ठिकाणी आपण पाहतो फटका एक्झिक्यूट केला परंतु मिळते एकच धाव. चांगलं दर्जाचं शतक्षण आहे. बॅटिंग मध्ये काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. टीम भूमी 11 वरफ संघाच्या वतीनं जगन्नन्ना पाटील पुरस्कृत हा संघ आणि दुसऱ्या बाजूला भूषणदादा रोहणे पुरस्कृत भूमी 11 कुंदे. अशा 2 टीम मध्ये ही लढत आपण पाहतोय. कल्याण ग्रामीण या विभागातून हे दोन्ही संघ बिलॉंग करतात आणि आज या बदलापूरच्या नगरीमध्ये एकमेकांच्या विरोधात खेळत असताना कित्येक वेळा आमने सामने आले असतील परंतु हाही सामना तितकाच महत्वाचा आहे. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची कडा मागे चाललाय. संपर्क व्यवस्थित नाहीये. कदाचित आपण पाहतो ही सिंगल धाव घेतली जाईल का परंतु फलंदाज होईल बाद. धक्का पहिला लागेल टीम कुंदे संघाला. थँक्यू. क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत. राहुलजी चव्हाण सर खऱ्या अर्थाने आता मला असं वाटायला लागले की आतमध्ये विष्णू शिंदे नाही तर गौतमी पाटील नसते. असं वाटतं जिलेबीबाई अंगात आली की काय. 16 चेंडू 75 धावांची गरज. राहुलजी चव्हाण सर यांच्याकडून तब्बल या डान्ससाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. हो 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 हो. हे क्या है. क्या बात है. क्या बात है. टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या झाल्या पाहिजेत. ही प्रेक्षकांची फरमाईश होती आणि मी मगाशी सांगितले की कलाकारात टाळ्यांचा भूकेला आहे. अगदी आपण पाहतो तुमची दाद मिळणं गरजेचं आहे. नाही सरांनी मगाशी सांगितलं होतं की जीवन थोडंसं जास्त झालंय त्यामुळे ते जिरवण्याचा देखील प्रयत्न असू शकतो. 16 चेंडू आणि आता 74 धावांची गरज आहे. त्यांना माहिती आहे आता सामना अगदी आपण पाहतो हळूहळू थोडंसं कठीण होत चाललाय परंतु इथे प्रत्येक खेळाडू बॅटिंग करत असताना नाराज झालेत परंतु त्यांना खुश करण्याचा प्रयत्न राहुल सर नक्कीच आपण पाहतो विष्णू सर मैदानाच्या आतमध्ये करतायत.
षटक क्रमांक 3चा खेळ चालू. गोलंदाज निनाद. धावसंख्या फलकावरती 12 धावा. 15 बॉल 72 धावांची गरज आहे. कदाचित आपण पाहतोय हा सामना फार कठीण अवस्थेमध्ये. ओ पडल्यानंतर थोडासा अगदी नॅशनल बाईक. हो 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 हे हे क्या है आणि क्या बात है. करण लहाने सुद्धा प्रचंड खुश. कल्पेश लहाने आपलं स्वागत आहे. सचिन दादा टेंबे, गणेशजी राऊत एक उत्तम दर्जाचे आचार्य आहेत. भूषण खाणावलचे आगरी पद्धतीचं रुचकर जेवण. हो या ठिकाणी आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. आणि आता पूर्णपणे मी तर म्हणेन फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम हे गोलंदाज करतायत. सागर पराड देखील प्रचंड खुश आहेत. नुकताच त्यांचं कॉमेंट्री बॉक्समध्ये आगमन झालंय. नक्कीच आपण पाहतो चर्चा होईल. ओमसा MTC लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीची खासियत आहे. खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा काही अदाकारी त्यांना पाहायला मिळेल ना तेव्हा तेव्हा त्याची व्हिडिओ सातत्याने ते सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करणारी एकमेव वाहिनी म्हणजे ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट. आणि ते फलंदाज झाला बाद धक्का आणखीन एक लाग. जी सूचना आम्ही पोहोचवतोय टीम कासगाव आणि टीम खोणी आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा जेणेकरून हा सामना जसा संपेल लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करायचे. त्यामुळे आपण मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबा. तुम्ही जेव्हा हळवता ना तेव्हा समोर भूषणदादा रोहणे सुद्धा आनंद घेतात. कदाचित धावा झाल्या नाहीत. त्यांच्या हातात बॅट आहे लक्षात घ्या. ओ या ठिकाणी ऑफ साईडला वळवण्याचा प्रयत्न संपर्क नाही आहे. हा सुद्धा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आणि आता षटक क्रमांक 3चा खेळ सुद्धा संपलेला आहे. आणि आता येणारे 12 बॉल तब्बल 72 धावांची गरज. बारा बॉल 72 धावांची गरज. आणि प्रत्येक लावणीवरती राहुल सर आता ठसका तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि प्रेक्षकांमधून एरंजड गावचे अमोलजी गरद यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक विष्णू शिंदे सरांसाठी आलेलं आहे. क्या बात आहे. ऑन साईडला चेंडूला उडवलाय. शतरक्षक आपण पाहतोय जज करतात. 2 खेळाडू अगदी आपण पाहतो जजमेंट त्यांचं चुकीचं राहिलेलं आहे. आणि आता हे पहा विष्णू शिंदे सर सांगतायत की कदाचित पूर्णपणे या ठिकाणी संघाचा लॉस तर झाला नाही आहे परंतु धावा मिळतील हरकत नाही आहे. कारण प्रतिस्पर्धी टीम एक मजबूत स्थितीमध्ये झेल जरी विष्णू शिंदे सर सोडला असेल तरी त्या संघाला काही फरक पडणार नाही आहे. कारण 12 बॉल 72 धावा बनवायचे आणि आता फक्त मिळाल्या 2 धावा. हो फटका चांगला आहे. दर्जेदार स्ट्रोक. क्षेत्ररक्षक लोंगनला उपस्थित. झेल टिपला जाईल. भूषणदादा रोहणे यांना सुद्धा परतावा लागणार आहे. भूमी 11 खुंदे टीमला लागणारा हा 3रा धक्का. फलंदाज बाद.
कदाचित संध्याकाळी राहुल चव्हाण सरांनी आणलेली जिलेबी ही कामा आली यांना. हो, भन्नाट वेग, प्रचंड वेगवान चेंडू आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चाललेला आहे. काय अदाकारी असते. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर विष्णू शिंदे हे नाव सध्या आता बदलापूर पुरता राहुल सर मर्यादित नाही आहे. खऱ्या अर्थाने चर्चा होती या नावाची. करण लहाने यांची भरपूर फॅन आहेत. करण लहाने विष्णू शिंदे सरांचे. हो हो, क्या बात आहे. कदाचित तुमची ऍक्शन आता सगळ्याच प्रेक्षकांना भावते. सामना एकतर्फी आहे, परंतु या संपूर्ण मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर जी रंगत नाही ना, ते रंगत आणण्याचं काम आता ऑफिशियल पंच करतायत. फुल टॉस बॉल, दिशा दिली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रस मिळतील 4. कौतुक विशेष करावं लागेल या इनिंग मध्ये. कृष्णा ज्याने पहिले षटक हाताळलं 7 धावांचं, त्यानंतर मंदार आले त्याने 2 धावांचं, निनाद त्यांनी 4 धावा खर्च केल्या आणि आता प्रणीत ज्याने मात्र अद्यापर्यंत 6 खर्च केलेले आहेत. शेवटचा बॉल तो सुद्धा राहिला प्रणीतच्या नावावरती. षटक क्रमांक 4चा खेळ सुद्धा संपलेला आहे आणि तब्बल आता 666 अर्थात 6 चेंडूमध्ये 66 धावांची गरज आहे. आणि या सन्मान आमचे शिबा टेंबे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. खास करून कासगाव टीमला सपोर्ट करण्यासाठी स्वागत आहे आपलं. आमचे अत्यंत जवळचे मित्र. 6 बॉल 66 धावा म्हणजे आता जर कदाचित काही चमत्कार जरी झाला ना तरी 66 धावा या काही 6 चेंडूमध्ये बनवू शकणार नाहीये. म्हणजे फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. बॉलर्स बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला चाललाय व्ही शेप मध्ये. बॉल एक सिंगल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आता फक्त आणि फक्त क्रिकेटची जी 5 षटकांची फॉर्मॅलिटीज आहे ती मात्र आता कंप्लीट करायची आहे. ते बॅटिंग करत असताना भूमी 11 कुंदे संघाला. परंतु अगदी आपण पाहतोय भूषणदादा रोहणे अँड ऑल टीमचं कौतुक विशेष करावं लागेल. समोर कोणताही संघ असू द्या, अगदी आपण पाहतोय कोणत्याही गटामध्ये खेळण्यासाठी जे धाडस दाखवत असतात ती टीम आहे कुंदे. डॉट बॉल. आणखीन एक धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक 5चा खेळ चालू आहे आणि आता नेक्स्ट मॅच मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल 2 दर्जेदार संघात. एक सामना ऑलरेडी दोन्ही संघांनी जिंकलेला आहे. एका बाजूला मलंगड कल्याण डोंबिवली विभागातील अजलान स्पोर्ट्स राशी 11 खोनी, तर आपला बदलापूर वांगणीचा स्थानिक संघ अर्थातच मिताली 11 श्री गणेश कासगाव. या 2 टीम मध्ये एक मोठी मॅच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कुठेही जाऊ नका, एकत्र पाहत राहा. आमदार चषक 2025 हे शानदार आणि रुबाबदार पर्व आहे. जयमान ठोके टीम संघाच्या वतीने आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. फलंदाजा ठिकाणी 5 झालाय. आणखीन एक विकेटचं पतन आणि आता फक्त आणि फक्त 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि एक प्रेक्षक वर्ग आपण पाहतोय याचा आनंद घेतात. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक सर्वांचं मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय दाजी बेंडू भुईर हे क्रीडांगण तुम्ही पाहतायत. ऑन साइडला हा सुद्धा बॉल चालला लॉंग ऑनच्या दिशेने आणि आता अलॉंग द कार्पेट बॉल सीमा पार फरार 4.
लहाने वर्सेस करण ठोंबरे, एक बिग बॅटल, बेस्ट वर्सेस बेस्ट. चला बॉल द्यायचं, शेवटचा बॉल आहे या इनिंगचा. आणि आता जबळ भरपूर मोठा फरकाने हा सामना जिंकण्याचा प्रयत्न राहील भूमी 11 वरप संघाचा. 85 धावांचं लक्ष होतं आणि आता फक्त आणि फक्त केवळ 25 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा बॉल तो राहिला गोलंदाजाच्या नावावरती आणि सामना जिंकलाय सहज सोप्या पद्धती.